नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। खंडणीखोर शरद कोळींची गाडी फोडणार, गणेश डोंगरे आक्रमक। दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात राजकीय वातावरण तापलंय। ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला। त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत। दक्षिण सोलापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे। मात्र महाविकास आघाडीचा धर्म न पाळता प्रणिती यांनी काडादी यांना सपोर्ट केल्यानं शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोवर चपल्या मारत निषेध केला। शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती यांचा एकेरी उल्लेख करत चांगला समाचार घेतला। प्रणिती शिंदे गद्दार आहे, तिला लाज नाही, लज्जा नाही। प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी अशी मागणीही कोळी यांनी केली आहे। दरम्यान यावर आता सोलापुरातील काँग्रेसनं अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे। सोलापूर युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत शरद कोळी यांच्यावर जहरी टीका केली आहे। शरद कोळी हा खंडणीखोर आहे, 2 नंबरचे धंदे आहेत। वास्तविक उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सज्जन माणसानं शरद कोळीसारख्या खंडणीखोरांना उपनेतेपद देणं म्हणजे ही शिवसेनेची शोकांतिका आहे। अरे शरद कोळ्या, तू काय खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी फोडतो? मी तुझ्या ऑफिस समोर आलो आहे, तुझ्या ऑफिस समोरच तुझी गाडी फोडू असा इशारा डोंगरे यांनी दिलाय। काल आमचे दैवत सुशीलकुमार शिंदे साहेब, सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय प्रणिती शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली। आज मी तुम्हाला सांगतो, सोलापूर शहर दक्षिणची जागेचा विषय आला तर सुशीलकुमार शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले। त्या ठिकाणी आनंदराव देवकर ते आमदार झाले, दिलीपराव माने मालक त्या ठिकाणी आमदार झाले। दक्षिण जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो। परंतु काल तू जी भाषा या शरद्या कोळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे, एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे। तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला। यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे। तो आपल्याला माहीत असेल, सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर, बलात्कारी अशी विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे, तुझ्या ऑफिस समोरून तू कालचे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील। मी तुला आज सांगतो, तुझ्या ऑफिस समोरून मी आज बोललोय, तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही।